जसजसा उन्हाळा वाढत जातोय, तसं आपल्या शरीरातील आर्द्रता कमी होते, पाण्याचं प्रमाण कमी होतंय. त्यामुळं कोरडेपणा येतोय, थकवा जाणवतोय आणि वारंवार तहान लागायला लागते, भरपूर घाम येतोय. अशा वेळी बऱ्याचदा फक्त पाणीच वारंवार पिलं जातंय. पण त्याच्याऐवजी पण आपण बरंच काही वेगवेगळं करू शकतोय आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपलं जे काही नॉर्मल दिनचर्या आहे, ती सुकर बनवू शकतोय. यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव. कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये बेसिकली पित्त जास्त प्रमाणात संचय होत असते आणि वात वाढलेला असतो. त्यामुळं वारंवार घसा कोरडा पडतोय आणि तहान लागत असते. तहान लागल्यानंतर ऑब्व्हियसली बर्फाचं पाणी जास्त पिण्याचा मोह होतोय. पण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवल्याप्रमाणे जेव्हा पण तुम्ही बाहेरून येताय, एकदम उन्हातून येताय, तेव्हा लगेचच कोणताही थंड पदार्थ खाऊ नये किंवा एकदम गार पाणी अंगावर घेऊ नये. त्यामुळं जास्त वातप्रकोप होण्याची शक्यता असते. तेव्हा मग नॉर्मल टेम्परेचरवरती येऊन गूळ आणि थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी पिल्यास जास्त सोयीचं असते. आणि फक्त पाण्याच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळी सरबतं ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये लिंबू सरबत असू शकतो, कोकम सरबत, आवळ्याची सरबतं याचा वापर जास्त केला तर जास्त चांगलं आहे. याशिवाय जे काही गोड आहे ते सगळं उन्हाळ्यात खायला चांगलं आहे. म्हणजे जी नॅचरली फळं मिळतात, सीझनल जे काही चिक्कू, पेरू किंवा डाळिंब, द्राक्ष ही जास्त प्रमाणात तुम्ही या सीझनमध्ये खाऊ शकताय. शिवाय जे काही सरबतं आपण बनवतोय त्याच्याऐवजी अजून एक मंथ नावाचा प्रकार आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे साळीच्या लाह्याचं चुरा करून त्याच्यामध्ये खजूर घालून ते पाण्यात मिक्स करून तुम्ही पिऊ शकताय. शिवाय सातूचं जे पीठ मिळते त्याचं मध, तूप, तेल त्याच्यामध्ये ॲड करून ते मंथ स्वरूपात पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्याच्याने एकदम इन्स्टंट एनर्जी येते. शिवाय खजूर भिजत घालून ते मिक्सरमध्ये बारीक करून पाण्याबरोबर ते घेतलं तर ते पण उपयोगाचं असते. अजून फारच थकवा येत असेल किंवा नुकतंच आजारातून बरं झालंय, ताप आला होता, कणकण आहे, अशा वेळी नॉर्मल जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये खजूर, काळे मनुके, थोडीशी डाळिंबाची बिया, आमसूल हे सगळं मिक्स करून साळीच्या लाह्या त्याच्यात घालून भिजत ठेवायचं अर्धा तास आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून पिल्यास त्याचा अतिशय चांगला लाभ आपल्याला होऊ शकतोय. नॉर्मली जे काही आपण नॉनव्हेजमध्ये जे लोकं खातात की भरपूर मसालेदार ग्रेव्ही ते सगळं ह्या सीझनमध्ये अवॉइड करायला पाहिजे. नॉनव्हेज तुम्ही खातच असाल तर ह्या सीझनमध्ये मासे आणि चिकन अवॉइड करा. मटण तुम्ही तुपाची फोडणी देऊन मटण सूप किंवा कमी मसालेदार असं मटण खाल्लं तर चालणार आहे. शिवाय फळभाज्या या सीझनमध्ये जास्त खाव्यात. त्यातल्या त्यात दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोबी, फ्लॉवर ह्या भाज्या जास्त खाव्यात. बटाट्यासारख्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, ज्या पचायला जड आहेत. शिवाय जे काही तुम्ही कडधान्य खात असाल त्याच्यामध्ये मुगाचं प्रमाण जास्त ठेवा. मसूर त्याच्यापेक्षा थोडं कमी असू दे. तुरीची डाळ अवॉइड करा, कारण ती पित्त वाढवायला कारणीभूत असते. आहारामध्ये तूप, साखर, चपाती दुधाबरोबर अशी चपाती ज्याच्यामध्ये मीठ नाही असं तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा खाल्लं तर जो काही थकवा आहे तो कमी व्हायला मदत होते आणि तृप्ती करणारा हा आहार आहे. शिवाय दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं ताक प्यायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये थोडा मसाला घालून ते पचायला अजून जास्त हलकं होऊ शकते. शिवाय सोलकढीसारख्या गोष्टी ज्या पित्तशामक आहेत त्या पण ह्या सीझनमध्ये आरामात तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना दूध आवडते त्यांनी दूध यथेच्छ प्यायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही शतावरी कल्प, दुर्वा कल्प अशा गोष्टी घालून ते मधुर रसात्मक करून पिऊ शकताय. त्याच्याने जो काही थकवा येतोय तो कमी होईल. अतिशय तिखट पदार्थ, अतिशय मसालेदार पदार्थ, हिरव्या मिरचीचा ठेचा, तळलेली मिरची किंवा ढोबळी मिरची ही आहारात घेणं शक्यतो टाळावं, कारण त्याच्याने पित्त प्रकोप होतोय आणि शरीराचा दाह होऊ शकतोय. शिवाय जे काही पापड, लोणची किंवा पाणीपुरी, वडापाव यासारखे फास्ट फूड जे काय आहेत ते सगळे या सीझनमध्ये अवॉइड करायला पाहिजेत. नाहीतर मग त्वचेशी रिलेटेड प्रॉब्लेम ह्या सीझनमध्ये बऱ्याच लोकांना होताना दिसतात. ज्यांना फार घाम येतोय, ज्यांच्या घामाला फार दुर्गंधी असतोय, अशांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा उपयोग करू शकताय किंवा अंगाला तुम्ही लेप लावू शकताय. याच्यामध्ये मसूर डाळीचा लेप तुम्ही वापरू शकताय. तांदळाच्या पिठाचा गुलाब जेल घालून, ॲलोवेरा जेल घालून चेहऱ्याला लेप लावू शकताय. शिवाय जी काही फळं तुम्ही खाल त्याच्या सालींचा पण तुम्ही लेपासाठी उपयोग करू शकताय. ती थंडावा देणारी असतात त्वचेला आणि त्वचेचं आरोग्य मेंटेन करायला मदत करतात. काकडीचा पण रसाचा उपयोग तुम्ही चेहऱ्यावरती दाह कमी करण्यासाठी या सीझनमध्ये करू शकताय.
आणि जे काय मेहंदी मिळते मार्केटमध्ये ते तळपायाला लावली, डोक्यांना लावली तर उष्णता कमी व्हायला मदत होते. जेवताना सोबत जेवणामध्ये पित्तशामक मोरावळा, गुलकंद याचा वापर तोंडी लावण्यासाठी आपण करू शकतो. आणि ह्या सीझनमध्ये नेमकं काय टाळायला पाहिजे, तर मद्य पिणं हे ह्या सीझनमध्ये रिस्ट्रिक्टेड सांगितलं आहे. याशिवाय जे तुम्ही तळलेले मसालेदार पदार्थ आहेत ते अवॉइड करायला पाहिजेत ह्या सीझनमध्ये. दिवसा झोपण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. म्हणजे वर्षभर असं सांगितलं जाते की दिवसा झोपायला नाही पाहिजे. पण ह्या सीझनमध्ये दिवस हा मोठा असतोय, रात्र छोटी होते आणि थकवा येतोय. त्यामुळे दिवसभरात अर्धा ते 1 तास झोपायला काहीच हरकत नाही. फक्त जेवल्या-जेवल्या इमिजिएटली झोपायचं नाही आणि विश्रांती घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे तसा. फार सिव्हिअर व्यायाम ह्या सीझनमध्ये करायचे नसतात किंवा जे रेग्युलरली व्यायाम करत नाहीत त्यांनी नव्यानेच व्यायाम चालू करण्यासाठी हा चुकीचा सीझन आहे. आणि व्यायाम जरी करत असाल तर पोहण्यासारखा व्यायाम थोड्या प्रमाणात केला तर चालणार आहे. कमी प्रमाणात व्यायाम करण्यासाठीचा हा सीझन आहे. आणि व्यायामानंतर अभ्यंग, उठणं या गोष्टी फॉलो केल्या तर शरीराचं बळ टिकून राहण्यासाठी मदत होऊ शकते. अशा प्रकारे पूर्ण वर्षभरामध्ये सगळ्यात जो थकवा आणणारा हा ऋतू हा आहे. शिवाय भरपूर पाणी पीत असल्यामुळं आहार कमी जातोय. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं अतिशय श्रम करणं या सीझनमध्ये टाळायला पाहिजे. म्हणजे भरपूर चालणं, उन्हातून फिरणं, रात्री जागरण करणं, भरपूर बोलणं या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजेत. नाहीतर मग आपल्या शरीराची लवकर झीज होईल आणि काहीतरी मेजर आजार होऊ शकतोय. पंचकर्मापैकी या सीझनमध्ये ज्यांना रिक्वायर्ड असेल त्यांना विरेचन केलं जाते किंवा बस्ती पण घेऊ शकतोय. पण प्रोव्हायडेड आसपासचं वातावरण बघून म्हणजे अतिशय उष्ण काळामध्ये शोधन अव्हॉइड करायला सांगितलंय. घृतपानासारख्या गोष्टी सांगितल्यात ज्या शमन शमन करण्यासाठी हेल्पफुल असतात. नॉर्मल आहारात पण दूध तुपाचं प्रमाण वाढवलं तर पोट साफ व्हायला मदत होते आणि उष्णता त्याच्यातून बाहेर पडून मेंटेन व्हायला मदत होते. म्हणजे थोडक्यात काय जे काय गरम झाले आसपास सगळं ते मेंटेन करण्यासाठी थंड, गोड, द्रव पदार्थांचा उपयोग ह्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त करायचा असतोय. हे सगळं नॉलेज वापरून तुमचा उन्हाळा सुकर बनवा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असंच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.